Hello everyone, my name is Shobha Lonkar. Today we learn education. आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये 4.5 शिक्षण एज्युकेशन हा पार्ट्स अभ्यासणार आहोत. कारण मागील व्हिडिओमध्ये आपण वरील 3 पॉईंट आणि 4.4.2 कामाचे बदलते स्वरूप चेंजिंग नेचर ऑफ वर्क हा अभ्यासला होता. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण 4.5 शिक्षण एज्युकेशन ह्या घटकाविषयी विस्तृतरित्या अभ्यास करणार आहोत. तर टर्म एज्युकेशन लिटररी रेफर्स टू द ॲक्च्युलायझेशन ऑफ पोटेन्शियल ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल. खऱ्या अर्थाने व्यक्तींमधील क्षमतांचा विकास व या क्षमता प्रत्यक्ष कार्यान्वित करणे म्हणजे शिक्षण असा या संज्ञेचा शाब्दिक अर्थ मानला गेलेला आहे. शिक्षणाच्या या प्रक्रियेमध्ये केवळ जगण्यासाठी नव्हे तर जास्त अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी व कौशल्याची प्राप्ती करणे हे या ठिकाणी अपेक्षित मानलेले आहे. ब्रॉडली स्पीकिंग, एज्युकेशन इज अ लाईफ लाँग प्रोसेस एंगेजिंग बोथ इनफॉर्मल अँड फॉर्मल वेज ऑफ लर्निंग. In this sense, in primitive societies, education was part of the large process of socialization and inculturation. The family and local community served the basic functions of cultural transmission, passing on culturally learned behavior, values and norms, language and basic set of working skills. In pre-industrial societies, when most people lived and worked around home, there was no economic need for education. आपण बघतो की बऱ्याचदा समाजव्यवस्थेमध्ये अप्रगत समाजामध्ये शिक्षण हा सामाजिकरणाचा किंवा संस्कृती हस्तांतरणाचा व्यापक प्रक्रियेचा एक भाग मानलेला आहे. मूलभूत सांस्कृतिक हस्तांतरणाचे आणि प्रसाराचे योग्य वर्तन पद्धती, मूल्य आणि नियमने, भाषा तसेच मूलभूत उपयुक्त कौशल्य पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम कुटुंब आणि निकटच्या समूहातून होत होते. परंतु औद्योगिकपूर्व समाजामध्ये घर हेच उत्पादनाचे केंद्र होते आणि लोकांची दिनचर्या घर आणि परिसराशीच बांधलेली असल्यामुळे शिक्षणासाठी वेगळी अशी व्यवस्था असावी अशी निकट त्यावेळेला नव्हती. परंतु जसजसं औद्योगिकरण झालं, साक्षर आणि सुशिक्षित व्यक्तींसाठीची मागणी वाढली, त्यातून शिक्षण व्यवस्थेची आपोआपच गरज निर्माण झाली. आधुनिक समाजामध्ये आपण जर बघितलं तर उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी विशेष शिक्षण व्यवस्था कार्यरत आहे. ज्ञान आणि कल्पनांची निर्मिती आणि प्रसार करणे, समाजाच्या कल्याणासाठी उपलब्ध ज्ञानाचा वापर करून कौशल्यांचा विकास करणे. मॉडर्न सोसायटीज हॅव इन्व्हॉल्व्ड अ डिस्टिंक्ट इन्स्टिट्यूशन ऑफ एज्युकेशन टू फुलफिल बेसिक गोल्स, टू क्रिएट अँड disseminate ideas and knowledge, to develop skills, to use existing knowledge for the betterment of society. Education is thus a broad process of learning that broadens an individual's cognitive horizons and develops in her or him the skills to choice, evaluate and add to existing knowledge. शिक्षण ही म्हणूनच एक व्यापक बहुआयामी प्रक्रिया आहे. यात व्यक्तीच्या मनोज्ञ राहण्याच्या कक्षा रुंदावण्याबरोबरच उपलब्ध ज्ञानाचा वापर करणे तसेच चिकित्सा करून या ज्ञानात नवीन भर टाकण्याचे क्षमतेचा विकास होणे याचा अंतर्भाव शिक्षणामध्ये असतो. आता या ठिकाणी आपण टाईप्स ऑफ एज्युकेशन 4.5.1 टाईप्स ऑफ एज्युकेशन शिक्षणाचे प्रकार अभ्यासणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट फॉर्मल एज्युकेशन, औपचारिक शिक्षण. आता औपचारिक शिक्षण म्हणजे काय तर फॉर्मल एज्युकेशन इज प्लॅन विथ अ स्पेसिफिक एंड इन व्ह्यू. काही विशिष्ट उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी औपचारिक शिक्षण हे नियोजित केले जाते, वेल प्लॅन. इन दिस वे इट इन्व्हॉल्व्स डायरेक्ट स्कूलिंग अँड instruction. Since it is provided to fulfill specific ends, formal education is limited to a specific period. Formal education has a well-defined and systematic curriculum. The curriculum is based on aims designed according to the needs of society. समाज व्यवस्थेला ज्या पद्धतीने अभ्यासक्रमाची गरज आहे
ती गरज ओळखून अभ्यासक्रम तयार करणे, त्याचं नियोजन करणे, त्याचे विशिष्ट उद्दिष्ट ठरवणे आणि एका सुस्पष्ट काटेकोरपणे त्याचा अभ्यासक्रम तयार करणे, त्याला औपचारिक शिक्षण असं म्हटलं जातं, जे की आपल्याला शाळा महाविद्यालयातून मिळत असतं. त्यानंतर सहज शिक्षण, दुसरा जो पॉईंट आहे इन्फॉर्मल एज्युकेशन, हा पॉईंट आपण अभ्यासत आहोत. इन्फॉर्मल एज्युकेशन इज अ प्रोसेस बाय विच ॲन इंडिव्हिज्युअल imbibes attitudes, develops skills, cultivates values and acquired knowledge without any systematic organization. Formal education involves efforts by parents and elders to help the young ones to adapt to the environment. सहज शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये आपण बघितलं की कुठल्याही संघटित व्यवस्थेशिवाय व्यक्तींचे शिक्षण होते. म्हणजे कसं तर मूल्य संवर्धन होतं, क्षमता विकास, सकारात्मक दृष्टिकोनाची निर्मिती आणि ज्ञानवृद्धीचे कार्य अतिशय सहज आणि नैसर्गिकरित्या पार पाडले जाते. सहज शिक्षणात पालक आणि ज्येष्ठांकडून तरुण पिढीला परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शनाचा समावेश या ठिकाणी होत असतो. आणि या दृष्टीने सहज शिक्षण ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. रोजच्या जीवनामध्ये आपण बघतो की काम, व्यवसाय, प्रवास, प्रसारमाध्यमं अशा विविध क्षेत्रातून आपण सतत काही ना काही नवीन अनुभव घेत असतो, नवीन काही ना काही शिकत असतो. अगदी लहान मुलांकडून सुद्धा आपण काही ना काही शिकत असतो, त्याला सहज शिक्षण असं म्हटलं जातं. त्यानंतर तिसरा पॉईंट आपण अभ्यासत आहोत नॉन फॉर्मल एज्युकेशन, अनौपचारिक शिक्षण. अनौपचारिक शिक्षण, नॉन फॉर्मल एज्युकेशन टेक्स प्लेस आउटसाइड द realm of formal education, but it is not totally spontaneous and unstructured as informal education. Non-formal education refers to any systematic educational activity carried outside the framework of the established formal system. Non-formal education is designed to survey the learning needs of an identified homogeneous group. म्हणजे या ठिकाणी आपण बघतो की औपचारिक शिक्षण ही कशी आहे, अनौपचारिक शिक्षण ही औपचारिक व्यवस्थेच्या कक्षेत येत नाही, तरी आपण अगदी पूर्णपणे सहज आणि असंरचित नसते. औपचारिक शिक्षण ही व्यवस्थेच्या चाकोरी बाहेरचे सर्व प्रकारचे शैक्षणिक उपक्रम हे अनौपचारिक शिक्षणामध्ये येत असतात. एका छोट्या एकजिन्सी स्वरूपाच्या गटाच्या विशिष्ट शैक्षणिक गरजांना समोर ठेवूनच अनौपचारिक शिक्षण राबवलं जात असतं. इथे मुद्दाम जाणीवपूर्वक निर्मिती केल्यामुळे व राबवले गेल्यामुळे अभ्यासक्रम आणि मूल्यमापनाच्या बाबतीत अनौपचारिक शिक्षणाच्या आराखड्यात लवचिकता असावी लागते. त्यानंतर आपण पुढचं पॉईंट बघत आहोत 4.5.2 द इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन. मग शिक्षणाचे महत्त्व काय आहे बरं, ते आपल्याला इथे जाणून घेणं खूप आवश्यक आहे. शिक्षण का घ्यावं, काय त्याचं महत्त्व आहे. Why is education an important issue for sociologists? Key feature in sociology like Emil Durkheim and Talcott Parsons have focused on the important role of education for both individual and society. आता या ठिकाणी आपण बघितलं तर टॉलकॉट पार्सन आणि एमिल दुर्खीम यांनी समाजशास्त्री हे प्रमुख विचारवंत आहेत. त्यांनी शिक्षणाच्या या महत्त्वाच्या भूमिकेवर भर दिलेला आहे त्यांच्या अभ्यासामध्ये. त्या संदर्भात आपल्याला शिक्षणाची इथे काही कार्य आहे, त्या कार्याच्या संदर्भातूनच आपल्याला त्याचं महत्त्व कळणार आहे. चिल्ड्रन कमिंग फॉर diverse family and community backgrounds gain an understanding of the common values and moral belief in society through social education. म्हणजे वैविध्यपूर्ण कौटुंबिक आणि सामाजिक पार्श्वभूमीतून आपल्याला मुलं हे शाळेत आलेले दिसतात किंवा शालेय शिक्षणातून समाजातील समान वैचारिक नीतिमूल्यांची त्यांना तिथे ओळख होत असते. आणि ह्या वेगवेगळ्या घटकातून आलेल्या व्यक्तींना एकत्र बांधण्याचं काम कोण करतं, शिक्षण करत असतं. शिक्षणातूनच खऱ्या अर्थाने आपण बघतो की थ्रू एज्युकेशन चिल्ड्रन लर्न सेल्फ डिसिप्लिन, द इंटरनेल्स, द सोशल रूल्स, द कॉन्ट्रीब्यूट टू द स्मूथ फंक्शनिंग ऑफ सोसायटी. म्हणजे समाजाला सुरळीत ठेवण्याचं काम या ठिकाणी मुलांना शिकवलं जातं. मुलांना स्वयंशिस्तीचे धडे दिले जातात, काही चांगले गुण त्यांच्यामध्ये आणले जातात. त्याचबरोबर मुलांना काही टेक्नॉलॉजिकल गोष्टी शिकवल्या जातात, प्रशिक्षण दिलं जातं. तांत्रिक प्रशिक्षण ह्याच संस्थांमधून, शाळेमधून, महाविद्यालयांमधून मिळत असतं. त्यांना काही विशिष्ट ज्ञान, रोजगारासाठी कौशल्य शिकवली जातात
बौद्धिक बैठकी तयार करण्यासाठी उच्च शिक्षणाची त्यांना इथे संधी दिली जाते आणि एक कौशल्य, उच्च शिक्षण ह्या सगळ्या ज्ञानाच्या जोरावर ती एक चांगली व्यक्तिमत्व त्यांच्यामध्ये तयार होत असतं. स्कूल्स ऑल्सो एंटेल्स द व्हॅल्यू ऑफ इंडिव्हिज्युअल अचिव्हमेंट इन चिल्ड्रन. School children and assigned on the basis of universal standards. Their conduct is assigned according to the yardstick of formal school rules. Their achievement is measured by performance in examinations. School like Winder society largely operate on meritocratic basis. These with the ability and talent achieve their just rewards. मुलांमध्ये आपण बघतो की परीक्षेतील जे काही त्यांच्या कामगिरीवर त्यांच्या यशाचे मोजमाप केलं जात असतं. बाहेरील समाजाप्रमाणे शाळेमध्ये सुद्धा बौद्धिक क्षमतेवर आधारित व्यवस्था इथे निर्माण होते. म्हणजे ज्यांच्या जितक्या क्षमता आणि कौशल्य आहेत त्याप्रमाणेच त्यांना पारितोषिक आणि उचित प्रतिफळ या ठिकाणी मिळत असतं. हे खऱ्या अर्थाने शिक्षणाचं महत्त्व आहे. त्यानंतर आपण 4.5.3 एज्युकेशन अँड सोशल डिव्हिजन, शिक्षण आणि सामाजिक विभाजन ह्या घटकाचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपण बघूया ज्या समाजशास्त्रज्ञांनी समाजाकडे विभाजित आणि विषम स्वरूपात बघितलं आहे त्यांच्यासाठी शिक्षण व्यवस्था सर्व पातळ्यांवर सामाजिक विषमता टिकवून ठेवण्याचे साधन मानले गेलेले आहे. बॉवेल्स व जिंटिस 2002 यांच्या मते बाहेरच्या आर्थिक जगात जी विषमता आहे तिला पूरक अशी शाळांमधील व्यवस्था असते. बोर्द्यू 1986ने शिक्षण आणि अर्थव्यवस्थेचे विश्लेषण केलेलं आहे. ते म्हणतात की उच्च वर्गाचे आर्थिक वर्चस्व टिकवण्यामध्ये महत्त्वाचे योगदान देण्याबद्दल त्यांनी शिक्षण व्यवस्थेवर टीका केली आहे. त्यांच्या मते शाळामधील व्यवस्थाच अशी असते की निम्न स्वरूपाच्या रोजगारात व्यवसायात जाऊ शकतील असे मानले गेलेल्या मुलांकडून काही विशिष्ट वर्तन अपेक्षित असते आणि त्यांनी त्या नियमांचे शिस्तीचे पालन पोषण काटेकोरपणे करावे असे त्यांनी अपेक्षित आहे असं मानलेले. दुसरीकडे बघितलं तर जी मुले उच्च स्तर आणि श्रेणीतील व्यवसायामध्ये जातील असे गृहीत धरलेले असते अशा मुलांमध्ये स्वतंत्र विचाराने काम करण्याची क्षमता निर्माण होईल याची काळजी घेतली जाते. Many studies have pointed out that education as a system also perpetuates gender differences. Although the gender gap in education has narrowed in recent decades, gender remains as a challenge for equal access to educational opportunities. Gender difference is evident enough when we consider issues like preference for boys schooling over girls, or high school dropout rate among girls, or soft subject choices for girls. म्हणजे इथे अनेक अभ्यासकांचं असं मत आहे की त्यांना अभ्यासातून असं दिसलं की शिक्षण व्यवस्थेतून लिंगभावात्मक क्षमताही टिकवून ठेवली जाते. गेल्या काही दशकामध्ये शिक्षणातील लिंगभावात्मक दरी कमी होत असली तरी लिंगभेद समान शैक्षणिक संधी पुरवण्यातील मोठा अडथळा आहे. मुलींपेक्षा मुलांच्या शिक्षणाला दिले जाणारे प्राधान्य किंवा मुलींमध्ये असणारे शालेय गळतीचे उच्च प्रमाण किंवा मुलींसाठी काही विशिष्ट सोपे विषय निवडीसाठी ठेवणे या सर्वातून आजही आपण बघतो की शिक्षणातील लिंगाधारित ही जी काही विषमता आहे ती स्पष्ट आपल्याला निदर्शनास येत असते. समाज आपली घडी सुव्यवस्थित राखण्यासाठी विविध उपव्यवस्थांची निर्मिती कशी करत असते हे आपल्याला खऱ्या अर्थाने या पाठामध्ये अभ्यासाला मिळालेलं आहे. या प्रत्येक संस्थेचे समाजासाठी काय स्वरूपाचे योगदान आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला ह्या युनिटची किंवा ह्या पाठाची खूप मोठी मदत होणार आहे. त्यामुळे ह्या पाठामध्ये तुम्ही विस्तृतरित्या त्याचं इन डिटेल अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर ह्या युनिटमध्ये आपल्याला काही एक्सरसाइज दिलेली आहे युनिटनंतर ती तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये पूर्ण करायची आहे. प्रत्येक युनिट संपल्यानंतर एक्सरसाइज दिलेली आहे ती सगळ्यांनी कंपल्सरी आपल्या नोटबुकमध्ये लिहायची आहे तिच्या उत्तरासहित. ठीक आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद.